क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 24,623. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. माननीय अध्यक्ष महोदय, जवळपास 2025ला हिमाचलमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीत कामगार म्हणजे ही बैठक झाली 27 जून 2025ला. तिथे कामगार खात्यांनी, देशाच्या कामगार खात्यांनी जवळपास 10 मेडिकल कॉलेज करता घोषणा केली. त्यात महाराष्ट्रात 2 कॉलेज होते, एक बिबेवाडी पुणे आणि नागपूर महाराष्ट्र. या 10 पैकी 9 कॉलेजचा प्रस्ताव गेला, फक्त नागपूरचा प्रस्ताव गेला नाही. माझी म्हणजे या बाबतीतनं मला विनंती अशी आहे की केंद्र सरकार द्यायला तयार आहे आणि आपण घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी राज्य विमा बैठक 27 जूनला पार पडली. माननीय अध्यक्ष महोदय, 10 कॉलेज निर्माण झाले. अप्रुव्हल फॉर स्टार्टिंग MBBS ॲडमिशन पर हॅज बीन ग्रँटेड असा स्पष्ट उल्लेख या पत्रात आहे. म्हणजे महाराष्ट्राला किंवा नागपूरला अधिक मेडिकलच्या सीट्स, MBBSच्या सीट्स मिळाल्या असल्या. माननीय अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर देशातल्या 9 लोकांनी पुण्यातला जाऊ शकतो प्रस्ताव, पण नागपुरातला जाऊ शकत नाही. दुर्दैव आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय नितीनजी, काँग्रेस, भाजप सगळ्या भागातले ज्येष्ठ नेते या शहरात आहे, पण इथला प्रस्ताव जात नाही याची शोकांतिका आहे. माननीय अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे हा जो प्रस्ताव का गेला नाही तर म्हणजे हे नागपुरात का मान्य झाला हे कॉलेज, तर मोठ्या प्रमाणात मिहान आला आहे, मोठ्या प्रमाणात कामगार तिथे आले आहेत, गडचिरोलीला मोठं हब निर्माण झाला आहे. या सगळ्या दृष्टीने कामगार विभागाचं एक मेडिकल कॉलेज, तिथे कामगारांना उचित सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून आता माननीय महोदय 3 एकर जागा कामगार विभागाच्या दवाखान्याकरता आरक्षित असलेली 3 एकर जागा शहराच्या मध्यभागी अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे आरोग्य खात्याजवळ पण नागपूर शहरात प्रचंड जागा आहे. माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे. माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत की राज्य कामगार विमा मंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे स्थापित करण्याबाबत सामंजस्य करार कधी केला होता, त्याची सद्यस्थिती काय आहे, नंबर 1. नंबर 2, कामगार विभागाची स्वतःची जागा उपलब्ध असताना तसेच आरोग्य विभागाकडे जागा उपलब्ध असताना प्रस्ताव पाठवण्याच्या विलंबाची काय कारणे आहेत, म्हणजे 2-2 वर्ष का लागतात. माननीय अध्यक्ष महोदय, 3, राज्यात किती कामगार हॉस्पिटल आहेत, त्या कामगार हॉस्पिटलमध्ये पुरेशा यंत्रणा, वैद्यकीय उपकरणे आहेत का, ती चालू स्थितीत आहेत का. कारण महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की कामगार खात्याचे सगळे मेडिकल, ESICचे सगळे मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटल हे आपला आरोग्य विभाग चालवतं, बाकी देशात हे कामगार विभाग चालवतं. त्यामुळे या सगळ्या रुग्णालयामध्ये जी कर्मचाऱ्यांकरता आवश्यक ज्या गोष्टी आहेत ते सगळे यंत्र सामुग्री उपलब्ध आहे का, डॉक्टर उपलब्ध आहेत का. नंबर 4, नागपूर येथील कामगार महामंडळाच्या मेडिकल कॉलेज कधीपर्यंत आपण कार्यवाही करू, कधीपर्यंत आपण प्रस्ताव पाठवू. माननीय अध्यक्ष महोदय, अजून एक वाईट स्थिती आली आहे. काल लोकमतने 2 बातम्या छापल्या. एक वाघमारे नावाचे एक चांगले पत्रकार, त्यांनी या 2 बातम्या छापल्या. माननीय अध्यक्ष महोदय, जवळपास 50 मशीन कामगार खात्याच्या याच्याकरता नागपुरात येऊन पडल्या आहेत. 50च्या 50 एका खोलीत बंद आहेत. तर माझी अशी विनंती आहे, माननीय आरोग्यमंत्री फारच सेन्सिटिव्ह आहेत. मी जेव्हा डागाची बैठक लावली होती तेव्हा आरोग्यमंत्री न सांगता सकाळी त्या डागा हॉस्पिटलला गेले, सगळा परिसर त्यांनी पाहिला आणि त्यांनी व्यक्त केले की या दवाखान्याला पैशाची गरज आहे. त्यामुळे माझी कामगार मंत्र्यांना विनंती आहे की या 5 स्पेसिफिक प्रश्न आपण याचं उत्तर द्यावं आणि हे कॉलेज तात्काळ नागपुरात सुरू करण्याकरता जी काही प्रक्रिया करायची आपण करावी अशी विनंती.